मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर आता राज्यभरात सभा घेत आहेत। ओबीसी नेते देखील आपली भूमिका अगदी जोरकसपणे सभांमधून मांडतात। दरम्यान मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणाचं केंद्र दिल्ली ठरणार। क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। मागच्या दरवाजानं आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध। मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला। त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजास दिलेले आरक्षण टिकले नाही। सध्या राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटलंय। मराठा आरक्षणाची मागणी लक्षात घेता शिंदे सरकारने 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती। या याचिकेवर बुधवारपासून सुनावणीला सुरुवात होते आहे। मराठा आरक्षणासाठी 100हून अधिक तरुणांनी बलिदान दिलंय। त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्यानं घ्यायला हवा, असं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं। तर क्युरेटिव्ह पिटिशन मधून नव्याने काही मिळणार नाही, केवळ नोंदीच्या आधारे समाजाला मागास ठरवता येणार नाही, असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं। राज्य सरकारने जर ठरवलं तर यामध्ये सकारात्मक निर्णय लागू शकतो। सरकारने गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे। 100पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं। मराठा समाज हक्काचं आरक्षण, ओबीसीतून आरक्षण मागतोय, परंतु राज्याचे नेते मंडळी मागील 15 दिवसापासून आमचा विषय भरकटवण्याचा प्रयत्न करताय, पॉलिटिकल स्टेटमेंट करताय। एक मंत्री पुढे येऊन सांगतो की आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही। मग ह्याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन उद्या लागलेली सुनावणी होणार आहे। न्यायालयाने निरीक्षणं नोंदवली होती, ती निरीक्षणं सुद्धा ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये नोंदवली गेली। म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की 10% वाढलं म्हणजे 60% झालं, असं जे काउंटर आर्ग्युमेंट आहे ती आर्ग्युमेंट खोटी ठरते। कारण जनरल कॅटेगरीमधले 10% सब कॅटेगरायझेशन आहे। त्यामुळे ह्या बाबी फक्त न्यायालयाला तपासाव्या लागतील। त्या व्यतिरिक्त मला असं वाटत नाही की फार काही त्या उद्याच्या खटल्यातून साध्य केल्यासारखं असेल। त्यामुळं मराठा आरक्षण मागासले पण उद्या ठरवू शकत नाही। ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध आहे। मागच्या दरवाजानं मराठा आरक्षणासाठी जी काही एंट्री सुरू आहे त्याला विरोध राहील, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। सगळ्यांचं म्हणणं हेच आहे, ओबीसीला धक्का न लावता यांना आरक्षण दिलं पाहिजे। आता प्रॉब्लेम एवढाच आहे की बॅकडोर एंट्री मात्र जी काही जोरात सुरू आहे त्याच्या विरुद्ध मात्र जे आहे माझी हरकत आहे त्याविरुद्ध। महाराष्ट्र शासनानं मराठा समाजास 2018 मध्ये SEBC कायदा करून आरक्षण दिलं होतं। मराठा समाज सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा दावा करत हे आरक्षण देण्यात आलं होतं। मात्र सर्वोच्च न्यायालयानं मे 2021 मध्ये मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं। 5 सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला होता। राज्यघटनेच्या 102व्या दुरुस्तीनुसार राज्य सरकारला कोणत्याही एका समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध करण्याचे अधिकार नाहीये, असं निरीक्षण नोंदवत मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं। यानंतर केंद्र सरकारने लोकसभेने कायदा करून 105व्या घटना दुरुस्तीनुसार मागास ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत। राज्य शासनाला SEBC ठरवण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची याचिका देखील फेटाळून लावली होती। आरक्षण देण्यासाठीच्या विविध बाबी सिद्ध करण्यास राज्य सरकारला अपयश आलं होतं। आता पुन्हा राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर 6 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होते। 4 सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होते। ही पहिलीच सुनावणी असल्याने संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागलंय। कारण सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार यावर राज्य सरकारची पुढची भूमिका ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।